मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत देवी भागवत पुराणातील सावित्रीचे आख्यान। जो कोणी हे सावित्रीचे आख्यान ऐकतो, वाचतो, श्रवण करतो, कोणाला शेअर करतो, त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते, असे हे सावित्रीचे आख्यान आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे संपूर्ण माहिती ऐकली, वाचली, श्रवण केली, कसे तुळशीचे स्तोत्र आहे, मंत्र आहे, कशी तुळशी आणि शालिग्रामचे लग्न झाले होते, नंतर तुळशी हे कशी विष्णू लोकी गेली आणि चतुर्भुजवर का जास्त प्रीती आहे तुळशीची। तर अशी संपूर्ण माहिती आपण देवी भागवत पुराणातील मागच्या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकली। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने देवी भागवत पुराणातूनच सावित्रीचे आख्यान, खूप छान कथा आहे, सर्वांनी शेवटपर्यंत ऐका। स्वयंपाक करता करता बी व्हिडिओ लावून दिला तर 2 शब्द कानावर पडतात। आपल्या घरात आपण देवी भागवत पुराणाचे व्हिडिओ लावले तर आता आपण सावित्रीच्या आख्यानाला सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर कमेंट्स तर भरपूर येतात, कमेंट्स तरी पण धन्यवाद ताई। मुंबईहून येतात, नांदगावहून आलेले आहेत, बऱ्याच काही पहिल्यापासून ज्या खूप जण 3-4 वर्षापासून ऐकताय त्यांच्या कमेंट्स वारंवार येतच राहतात। मुंबई, नांदगाव, जय श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ, जय श्री गणेशा, जय मातादी देवरगाव, ओम गणेश नांदेड जिल्हा, ओम श्री गणपते नमः, श्री सद्गुरु समर्थाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, ओम माता लक्ष्मी नमः, जय लक्ष्मी नमः, ओम वैष्णवे नमः, माजलगाव बीड जिल्हा, जय लक्ष्मी नारायण, ओम नमः शिवाय। परत मुंबई, अशा बऱ्याच काही जणांच्या तुमच्या कमेंट्स वारंवार येत राहतात। तरी पण प्रभणी, बऱ्याच काही जणांनी अशा आपल्या गावांचे सुद्धा नावं टाकली आहे। तर कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण सावित्रीच्या आख्यानाला सुरुवात करूया। सर्वांचे मनापासून थँक्स, जो कमेंट्स करतो त्यांचे मी मनापासून दिलपासून थँक्स म्हणते। श्री गणेशाय नमो नमः। सावित्रीचे आख्यान। नारदाने विचारले, महाराज, अमृतासारखी तुळशीची कथा मी आता ऐकली, आता सावित्रीची कथा ऐकायची माझी इच्छा आहे। ही वेदांची जननी आहे असे मी ऐकलेले आहे। तिने जन्म घ्यावासा, कारण कोणते घडले, तिची सर्वप्रथम पूजा कोणी केली? नारायण मुनी म्हणाले, सर्वात अगोदर त्या वेद मातेची पूजा ब्रह्मदेवाने केली, नंतर 4 वेदांनी, मग ऋषीमुनींनी व भारतात अश्वपती राजांनी केली। पुढे तिच्या पूजेचा जो प्रसार समाजात सर्वत्र झाला, तर नारदाने पुन्हा प्रश्न केला की तिचा जो पूजेचा प्रसार झाला तर तो कसा झाला, हा अश्वपती कोण होता आणि त्याने कोणत्या प्रकारे पूजा केली? नारायण म्हणाले, मुनीवर, अश्वपती हा मद्रदेशीचा राजा होता। तो सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा परिपत्य करणारा होता। त्याची पत्नी लक्ष्मी सारखी असून तिचे नाव मालती असे होते। निसंतान असल्यामुळे वसिष्ठांचा अनुग्रह घेऊन तिने सावित्रीची आराधना सुरू केली। दीर्घकाळपर्यंत आराधना करूनही भगवती प्रसन्न झाली नाही, तेव्हा दुःखी होऊन ती घरी परतली। राजाने तिचे सांत्वन केले व सावित्रीची आराधना करण्यासाठी तो स्वतः पुष्कर क्षेत्री गेला। 100 वर्ष तप करूनही सावित्रीचे दर्शन झाले नाही, परंतु आकाशवाणी मात्र झाली, ती अशी की, हे राजा, तू गायत्रीचा 10 लक्ष जप कर। त्याचवेळी तेथे पराशर मुनी आले। राजाचे अतिथी स्वीकार करून ते सांगू लागले, राजा, गायत्रीचा जप एकदाच केला तरी दिवसभराची पापे दूर होतात। आपण जर गायत्री मंत्राचा 1 वेळा पण जप केला तर दिवसभराची पापे दूर होतात। 10 वेळा जर गायत्री मंत्राचा जप केला तर 1 दिवस आणि 1 रात्रीचे पापांचे निवारण होते, आणि जर 100 वेळा केला तर महिन्यातील संपूर्ण पापांचे नाश होते, आणि 108 वेळा जर केला तर सर्व पापांचे नाश होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी सर्व पापे नष्ट होतात, आणि 10 कोटी जप करणाऱ्याला ब्राह्मणाला मोक्ष मिळतो। सर्पाच्या फण्यासारखा हात करून बोटातल्या फटी मिटव्यात आणि बोटांची टोके खाली वळून मान झुकून पूर्वीकडे तोंड करावे व ब्राह्मणाने गायत्री मंत्राचा 10,000 वेळा जप करावा। या बोटांची टोके खाली वाकून मान झुकून पूर्वेकडे तोंड करून ब्राह्मणाने जप करावा। अनामिकाच्या मधल्या पेऱ्यापासून आरंभ करून डावीकडून तर्जनीच्या मुळापर्यंत मोजत जप करावा, नाहीतर शुभ्र कमळाच्या बियांच्या कमलगट्ट्याच्या माळेवर जप करावा। संस्कार केलेली स्फटिक मण्यांची माळ सुद्धा गायत्री मंत्राला चालेल।
मग माळ घेऊन तीर्थक्षेत्री एखाद्या देवालयात बसून जप करावा. प्रथम पिंपळ पानावर माळ ठेवून तिला गोरोचन माखून गायत्रीला स्नान घालावे आणि मग गायत्री शतकाचा पाठ करावा. स्वतः स्नान करून माळेलाही पंचगव्येने गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. अशा तऱ्हेने हे राजा जर 10 लक्ष जर गायत्री मंत्राचा तू जप करशील, त्यामुळे तुझी 3 जन्मातील पापे जळून भस्म होतील. मग तुला गायत्री देवी साक्षात दर्शन देईल. पण त्याचबरोबर रोज त्रिवार संध्यावदन कर, शुचिर्भूत होऊन राहा म्हणजे झाले. संध्या न करणारा ओवाळच असतो, धर्मकर्मासाठी योग्य नसतो. सकाळ संध्याकाळ संध्या न करणाऱ्याला ब्रह्महत्येसारखे कर्म करण्यास बोलू नये. जो आजन्म 3 वेळा संध्या करतो तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सकाळ दुपार संध्याकाळ कोणीही देवाची कोणत्याही देवाची पूजा अर्चना केली, काही मंत्र स्तोत्र ऐकले तर तो अतिशय सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. त्याच्या पावलांच्या धुळीने पृथ्वी सुद्धा पावन होते. जो दररोज कथा श्रवण करतो तर त्याच्या धुळीने सर्व पृथ्वी सुद्धा पावन होऊन जातो आणि तो जीवन मुक्त होतो. त्याला कोणत्याही जन्मात पाप लागत नाही. त्याने केलेल्या स्नायूमुळे तीर्थ शुद्ध होतात. गरुड दिसतात, जसे सर्प पडतो तसे त्याला बघून सर्व पापांची पळापळ होते, असे या देवी पुराणात सांगितलेले आहे. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे देवी पुराण आहे. तर ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच या कथा ऐकायला मिळतील. आणि जो कोणी तुमचा चेहरा सुद्धा बघेल तरी सुद्धा त्याच्या सर्व पापांची पळापळ होईल. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या करीत नसतो त्याने केलेली पूजा व देव स्वीकारित नाही. तसेच अंशाचे पिंडदान पित्तर घेत नाही. तो मूळ प्रकृतीचा अभक्त, तिच्या मंत्राचा जप करत नाही, तिचा उत्सव करत नाही, तर त्याला बिनाविषारी सापच म्हणावा. जो ब्राह्मण त्रिकाळ संध्या न करणारा, विष्णू मंत्रांचा जप न करणारा आणि एकादशी व्रत न करणारा असेल तो सुद्धा बिनाविषारी सर्प समज. आणखी असे की ब्राह्मण रूपी बिनविषारी सर्प कोणते ते ऐका. देवाला नैवेद्य न दाखवता भोजन करणारा, धोबीकाम करणारा, बैलांवर बसणारा, शूद्राकडे अन्न खाणारा, शूद्राची अंत्य क्रिया करणारा, वेश्यगमनी, शूद्राघरी स्वयंपाक करणारा, शूद्राकडून दान घेणारा, शूद्राचे यज्ञ प्रयोग चालवणारा, शाईचा व्यापार करणारा, शास्त्रांचा व्यापारी, कन्येला विकणारा, पैशांचा मोबदलीत हरिनाम विकणारा, निपुत्रिक स्त्री, विटाळांशी स्त्री, इने शिजवलेले अन्न खाणारा, स्त्रीच्या कमाईवर जगणारा, सावकारी करणारा, विद्येची विक्री करणारा, सूर्योदयापर्यंत झोपणारा, मासे खाणारा, भगवतीची पूजा न करणारा, असे सर्व ब्राह्मण पराशर पुढे सांगू लागले. त्यांनी सावित्री देवीचा पूजा क्रम या ध्यानाचा विधी सांगितला आणि ते आपल्या आश्रमाकडे गेले. राजाने तसेच आराधना करून सावित्रीकडून वरप्रसाद मिळवून घेतला. नारदाने विनंती केली की पराशरकडून राजाला तो पूजा विधी, ध्यान, स्तोत्र याचा लाभ झाला व सर्व त्याला सांगावे. तसेच जे रहस्य थोडक्यात का होईना पण ऐकायचे आहे. नारायण मुनी बोलू लागले. ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण त्रयोदशीला चांगल्या मुहूर्तावर हे चतुर्दशीचे व्रत आरंभावे. हे व्रत 14 वर्षाचे असून 14 प्रकारची फळे देणारे आहे. धूप, दीप, फुले व 14 प्रकारचे नैवेद्य यांनी देवी पूजन करावे. मग पाने व फळे लावलेला गट स्थापन करावा. गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव, शिवा यांची पूजा करावी. नंतर त्या गटात देवीचे आवाहन करावे. आता मध्यनी दिन शाखेत सांगितलेले ध्यान ऐका. मग अशा प्रकारे तमत काचनम वर्णांभ ज्वलंती ब्रह्म तेजसा गृष्य मध्य हंत मार्तंड सहस्र समित प्रभाम ईर्षदास्य प्रसन्नास्य रत्नभूषित भूषणाम वनी ही शुद्धाम शुकाधानाम भक्तानुग्रह विग्रहाम सुखदाम मुक्तिदाम शांताम कांत्याचं जगताम विद्ये सर्व संपत स्वरम रूपचं पदात्री सर्व संपदाम वेदाष्ट्य तृदेवीचं वेदशास्त्र स्वरूपिणी वेद बीज स्वरूपांचं भजेताम वेद मातरम. अशा प्रकारे ध्यान करून मस्तकावर हात जोडून नमस्कार करावा. नैवेद्य दाखवावं. पुन्हा ध्यानपूर्वक घटामध्ये देवीचे आव्हान करावे. वेद मंत्रांनी 16 उपचारांनी अर्पण करावे. स्तन करावे. 16 उपचार असे आहेत: आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, गंधलेपन, धूप, दीप, नैवेद्य, पानाचा विडा, आभूषण, वस्त्रे, अलंकार, फुले, सुगंधी द्रव्ये, आचमन, शय्या, सिंहासन, चंदनाचे अगर सोन्याचे असावे. तीर्थ घेणे फार पुण्यदायक आहे. नंतर हात जोडून निवेदन करावे. हे सावित्री माते, हे पवित्र पाद्यजल, अर्घ्य, दुर्वा, फुले, अभिषेक, सुगंधी द्रव्ये जे 16 प्रकारचे जे आहेत संपूर्ण, तर हे सुवासिक धूप, तेजस्वी दीपक, स्वादिष्ट नैवेद्य, त्रयोदश गुणी विडा, पिण्यासाठी सुगंधी पाणी, थंडगार तलम, वस्त्रे, अलंकार, फळे, पुष्पमाळा, सेंदूर, यज्ञसूत्र अशा सर्व वस्तू मी तुला अर्पण केल्या आहे. त्यांचा तू स्वीकार कर. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर श्रीम ह्रीम क्लीम सावित्रे स्वाहा
या मंत्राचा 8 अक्षरी मंत्रांचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले गेले आहे. आता मी तुला सर्व मनोकामना पूर्ण करणारा मंत्र सांगितला. माध्य दिन शाखेचे स्तोत्र सांगतो, त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा पूर्वी गोलोकामध्ये कृष्णाने ब्रह्मदेवाला सावित्री दिली असताना ती जाण्यास तयार होईना, तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने तिची स्तुती कशी केली. सच्चिदानंद रूपे त्वं मूल प्रकृती रूपिणे हिरण्यगर्भ रूपे त्वं प्रसन्ना भवसुंदरी तेज स्वरूपे परमे परमानंद रूपिणी द्विजातीनां जाते रूपी प्रसन्नां भवसुंदरी नित्य नित्य प्रिये देवी नित्यानंद स्वरूपिणी सर्व मंगल रूपेच प्रसन्नां भवसुंदरी सर्व स्वरूपे विप्राणां मंत्र सारे परात परे सुख दे मोक्ष दे देवी प्रसन्ना भवसुंदरी विप्र पापे धायां ज्वलदग्नि शिकोपमे ब्रह्मतेज प्रदे देवी प्रसन्नां भवसुंदरी कायन मनसा वाचा यत पापम कुरुत नर तत्व स्मरण मात्रेण भस्मीभूतम भविष्याती. अशी स्तुती केल्यामुळे प्रसन्न होऊन सावित्री ब्रह्मदेवासह गेली. नारदा अश्वपतीने याच स्तोत्राने भगवतीला प्रसन्न केले होते, तेव्हा तिने दर्शन दिले, वर इच्छित वर दिला. जो कोणी संध्या करून स्तोत्र ऐकेल, श्रवण करेल, पठन करेल, त्याचे 4 वेद पठन केल्याचे त्याला 4 वेद आहेत. जर जो कोणी हा फक्त स्तोत्र पण ऐकला तरी पण एवढे स्तोत्र ऐकल्याने त्याला 4 वेद पठन केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि 7 जन्माचे त्याचे पापांचे नाश होईल आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, असे हे स्तोत्र होते. आता सावित्रीचे आख्यान सत्यवानाचा मृत्यू कसा झाला. नारायण पुढे म्हणाले, अश्वपतीने केलेल्या सांगोपांग पूजेमुळे प्रसन्न झालेली हजारो सूर्यासारखी तेजस्विनी देवी दशोदिशा उजळीत त्याच्या पुढे प्रकटली आणि प्रसन्न चेहऱ्याने आईप्रमाणे वात्सल्याने बोलली की अरे राजा, तुझे मन मी ओळखते. मी तुझ्या पत्नीची इच्छा सुद्धा जाणते. तिला कन्या हवी आहे म्हणून प्रथम कन्या होईल व तुला मुलगा हवा आहे तर तो सुद्धा तुला नंतर होईल, असे सांगून ती ब्रह्मलोकी निघून गेली. त्याप्रमाणे राजाला एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव तिने सावित्री असे ठेवले. यथाकाल ती मोठी होत चालली होती. जेव्हा ती तरुण झाली तेव्हा राजा द्युतुमसेनाचा पुत्र सत्यवान याच्याशी तिचा विवाह झाला व ती सासरी गेली. 1 वर्ष उलटल्यानंतर वडिलांच्या आज्ञेवरून लाकडे आणण्याकरता सत्यवान वनात गेला. त्याच्यासोबत सावित्री सुद्धा गेली. तेथे गेल्यावर लाकडे तोडताना सत्यवान दुर्दैवाने खाली पडला व लगेच त्याचा प्राण गेला. त्याचा अंगठा एवढा जीव सत्यवानचा अंगठा एवढा जीव घेऊन तेथे यमधर्म जाऊ लागला. जीव घेऊन त्याचा यम तेथे जाऊ लागला. तेथून पतिव्रतेच्या प्रभावामुळे, तिचे पतिव्रत्य खूप होते, त्याच्या प्रभावामुळे सावित्रीने त्याला पाहिले यमाला व तीही त्याच्या मागोमागे जाऊ लागली. यमधर्मासाठी त्याच्या मागोमागे जाऊ लागली. तिला निघालेली पाहून संयमनी नगरीचा अधिपती व श्रेष्ठ धार्मिक असा यमराज तिला म्हणाला, हे सावित्री, तू या मानवी शरीराने कुठे निघालीस. जर माझ्या मागून यायचे असेल तर तुला हे शरीर सोडावं लागेल. या शरीर अगोदर सोड आणि मग माझ्या सोबत ये. तू या मानवी शरीर घेऊन यमलोकामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण या जड देहाने माझ्या नगरीत तुला येता येणार नाही. हा देह मुळीच नाशवंत आहे. तुझ्या पतीची आयुष्य मर्यादा संपली आहे. त्याच्या कर्माची फळे त्याला भोगण्यासाठी मी त्याच्याकडे आलो होतो आणि त्याचे प्राण घेऊन जात आहे. जन्म मरण हे कर्मामुळे होते. आयुष्य हे सुद्धा कर्मामुळे आपल्याला प्राप्त होते. जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. जर काही आपण पोथी पुराण ऐकले तरी सुद्धा आपल्याला चांगल्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्ती होते. तर जन्म मरण सुद्धा हे कर्मामुळेच येते. प्राणी कर्मामुळेच इंद्र ब्रह्मपुत्र हरिदास होऊन जन्म मृत्यूपासून सुटतो. सिद्धी व अमर तत्व तसेच 4 मुक्ती वैकुंठ पद प्राप्ती ही कर्माचीच फळे आहेत. मनुष्य तत्व, राजपद, शिवपद, गणेशपद कर्मानेच मिळते. मुनिपद, 4 वर्णात जन्म, मलेच्छ तत्व याचे कारण कर्मच आहे. राक्षसी योनी व किन्नरत्व एवढेच नव्हे तर अधिकार आणि वृक्ष यवनी सुद्धा हे कर्मामुळे मिळते. पशुचा जन्म, कीटकचा जन्म, जंतूचा जन्म, सर्व काही जन्म हे कर्मामुळेच मिळतात. दैत्य, दानव, असुर सर्व कर्मामुळेच बनलेले आहेत. असे बोलल्यावर यमराज थोडासा थांबला आणि मग नारायण मुनी पुढे म्हणाले, पतिपरायण अशा सावित्रीने हात जोडले व तिने यमाला प्रश्न केला
या कर्माचे स्वरूप कसे आहे, ते उत्पन्न कसे होते, याचे कारण काय आहे, देहधारी यात फरक कोणता आहे, आणि कर्माचा कर्ता कोण, ज्ञान बुद्धी प्राण इंद्रिय म्हणजे नेमके काय, त्याचा देवता कोण, कर्माचे फळे भोगतो तरी तो कोण आणि भोगायला लावणारा तरी कोण, असा प्रश्न सावित्रीने यमाला विचारला. त्यापासून मग सुटका कशी होणार, सुटकेचा मार्ग कोणता आहे, जीव कोणता, परमात्मा कोणता, आणि माझ्या शंकेचे समाधान आता तुम्हीच करा, असे सावित्रीने यमाला विचारले. मग यमराज धर्माने उत्तर दिले, वेदांनी ज्याचा पुरस्कार केला, ज्याच्या वेदांनी, जे वेद आहेत 4 वेद, तर त्या वेदांनी ज्यांचा पुरस्कार केला आहे ती कर्मे शुभ आहेत, तोच धर्म हे जाणून घे. वेद विरोधी कर्म अशुभ फळे देतात, त्याला जन्म मरण वार्धक्य रोग व दुःख याची भीतीच नसते. आणि पुन्हा भक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, निर्गुणांची भक्ती निर्वाणपद, ते सद्गुण स्वरूपाची भक्ती केल्यामुळे भक्त हरिरूप होतो. जो सद्गुण सगुण भक्ती स्वरूप करत राहतो, जो हरी गुणगान करत राहतो, पोथी पुराण वेद काहीतरी म्हणजे गुणगान करतो, श्रवण करतो, तो हरिरूप होतो. वैष्णव तशीच भक्ती करतात, विष्णूंची जे कोणी भक्ती करतात, इतर निर्वाणांची जो कोणी भक्ती करतात, तर ते सर्व निर्वाणांची इच्छा करतात. आता कर्माचे मूळ कारण असे आहे की अर्थात करवितो कोण, कर्म जे आपण करतो तर ते करवतो कोण आपल्याकडून, असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे, परमात्मा तोच, कर्मरूपी बीजांचे फळ सुद्धा तोच देतो, तो प्रकृतीच्या पलीकडे आहे, कर्मभागातील या सुद्धा मध्ये सुद्धा तोच आहे. शरीरामध्ये जे एक अविनाशी असे तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये एक असे अविनाशी तत्व आहे, तर तो म्हणजे परमात्मा. आपल्या आत्म्यामध्ये जिथे हृदयामध्ये जिथे स्थान आहे, तर तिथं काय आहे, हृदयामध्ये परमात्माचे स्थान आहे, तू हे जाण. आता सृष्टीच्या नानाविधी कार्यकल्पामागे सूत्ररूपाने पंचमहाभूते असतात. पंचमहाभूते कोणकोणती, पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी त्यांची नामे आहेत. कर्म करणारा जीव असतो, त्या कर्माचे परिणाम भोगवयास लावणारा अंतरी आत्मा असतो. भेद बुद्धीमुळे भोग भोगावे लागतात, भेद बुद्धी न उरणे हाच मोक्ष असतो. सत म्हणजे आत्मा, अस्त म्हणजे प्रकृती, भेद बुद्धी बीजामुळे नाना प्रकारचे ज्ञान पैदा होतात, विषयांचे विभाग पाडले जातात. विवेक म्हणजे बुद्धी ही ज्ञानाला जन्म देते, विवेक म्हणजे आपण जे काही विचार करतो तर ती ज्ञानाला जन्म देते. वायूला भेद म्हणजे प्राण, तो देहधारी जीवाचा बल आहे. इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ ईश्वराचा अंश आहे. कर्माची प्रेरणा देणारे अनिवार्य असे एक मन आहे, ते निराकार आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. आणि कर्माची प्रेरणा देणारे 5 जण आहेत. कर्म कोणते कोणते आहेत, तर ते 5 जण आहेत आपल्या शरीरामध्ये कर्म करणारे. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, हे काय आहेत, 5 कर्म. अर्थात बघण्याची शक्ती, ऐकण्याची, वास घेण्याची, स्पर्श शक्ती आणि स्वाद चखण्याची शक्ती, त्याची हे 5 इंद्रिय आहेत. ही सर्व मित्र तसेच शत्रू, सुख आणि दुःख देणारी आहेत. सूर्य, वायू, पृथ्वी, ब्रह्मदेव इंद्रियांचे देवता आहेत. जो देहाचा अभिमान घेऊन भोग घेतो त्याचा जीव होय. सर्व व्यापक प्रकृती वेगळे असे जे निर्गुण आहेत, तत्वादी कारण आहे, याला परमात्मा म्हणतात. अशी तुझ्या विचारलेल्या उत्तरे मी प्रश्नांची उत्तरे दिली. आता हेच ज्ञान, तर आता तू मार्ग फिर. सावित्री बोलली, हे देवा, या माझ्या पतीला न घेता तुझ्यासारखा ज्ञानसागराला सोडून मी कशी जाऊ? मी केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर तूच देऊ शकतो, म्हणून विचारते. कोणत्या कोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनीमध्ये वारंवार जन्म घेत असतो? स्वर्ग अथवा नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो? मुक्ती, भोग, योग प्राप्ती, रोग, गुरुभक्ती, आंधळेपणा, पांगळेपणा, बैरेपणा, दीर्घायुष्याची कमी, अल्पायुष्य, दीर्घायुष्य, दुःख, सुख, लोभीपणा, चंचलपणा, चौर्यवृत्ती, सर्वमागची वृत्ती, सर्व काही कर्म कोणती असतात? सिद्धीची प्राप्ती कशी होते? 4 धामांची मुक्ती कशी होते? ब्राह्मणत्व कसं प्राप्त होतं? तपस्वी कसं बनतं? स्वर्गभोग कसा भोगतो? वैकुंठ लोकची प्राप्ती कशी होते? गोलोकची प्राप्ती कशी होते? या सर्वांसाठी कोणती कर्म करावी लागतात? असेच एकूण नरक किती आहेत, त्यांची नावे किती आहेत, नरकवासांचा काळ किती राहतो, व्याधी मागची सर्व पाप कर्म किती आहेत, सर्व या गोष्टी मला सविस्तर सांगा, अशी सावित्रीने यमाला विचारलेले प्रश्न आहेत. तर ते या सर्व देवी भागवत पुराणामध्ये सर्व प्रश्न आलेले आहेत. मग सावित्रीचा आणि यमाचा संवाद चालू असतो. मग नारायण म्हणाले, सावित्रीने तर भरपूर प्रश्न विचारले यमाला.
सावित्रीने विचारलेले प्रश्न ऐकल्यावर यमाला मोठे नवल वाटले सावित्रीचे. तिला कर्मांचा सिद्धांत सांगू लागले यमराज. ते म्हणाले, हे बालिके, तू तुझ्या वयाकडे पाहता तू केवळ फक्त 12 वर्षाची आहे, पण त्या मानाने तूने जे जे विचारले, ज्ञान मात्र केले, ते मला खूप आश्चर्य वाटते. तू 12 वर्षाची सावित्री, आणि तुला एवढे ज्ञान कुठून? योगांपेक्षा सुद्धा सर्वात जास्त ज्ञान तुला आहे सावित्री. हे तू साहजिक आहे, कारण सावित्रीच्या वरामुळे तुझी अंशरूपा आहे. तू सावित्रीच्याच वरामुळे तू तिचीच अंशरूपा आहेस. राजाच्या तपामुळे तू त्याला प्राप्त झाली. विष्णूला जशी लक्ष्मी प्रिय आहे, शिवाला जशी भवानी मिळाली, कश्यपाला अतिथी मिळाली, गौतमाला आहिल्या, इंद्राला सची, चंद्राला रोहिणी, मदनाला रती, अग्नीला स्वाहा, पित्रांना स्वदा, सूर्याला सौज्ञा, वरुणाला वारुणे, यज्ञदेवाला दक्षिणा, वराहाला वसुंधरा, स्कंदाला देवसेना. जशी योग्य आहे तसेच अर्थात सर्वजण चिरंतन अखंड सौभाग्यवती आहेत, तसे सत्यवानासाठी तू आहेस असा मी तुला वर देतो. तुला अजून जो हवा असेल तो वर तू मागून घे. सावित्री बोलली, देवा, मला सत्यवान पासून 100 पुत्र व्हावे. हे यमदेवा, मला सत्यवान पासून, माझ्या नवऱ्यापासूनच मला 100 पुत्र व्हावे. माझ्या वडिलांना सुद्धा 100 पुत्र व्हावेत. आंधळ्या सासू सासऱ्यांना दृष्टी यावी, त्यांचे राज्य परत मिळवावे असा वर तू आम्हाला दे. तसेच सत्यवानासहित अंतकाळी मला हरिपद प्राप्त व्हावे, विष्णुलोकी मी जाऊ, आमचा संसार लाख वर्षाचा सुखाचा व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर तू ही इच्छा माझी पूर्ण कर. आणखी असे की जीवांना चिकटलेल्या कर्मांच्या मागचे जे गूढ रहस्य आहे मला उलगडून दाखव, कारण विश्वाच्या अतिप्रचंड विस्ताराचे बीज सुद्धा तेच आहे. यमधर्म म्हणाला, हे पतिव्रते. मग यम म्हणाला, हे सावित्रे, तसेच होईल. बरं, आता कर्मविपाक ऐक. शुभ व अशुभ अशी दोन्ही कर्म आहेत. भोगण्यासाठी भरतखंडात जन्म मिळतो. इतर ठिकाणी मात्र पुण्य अगर पाप भोगावे लागते तर देव, दानव, यक्ष, गंधर्व, मनुष्य सतत कर्म करीतच असतात. पशुपक्ष्यांना मात्र कर्माचा कायदा नाही. विशिष्ट जीवस कर्म भोगतात. शुभ कर्म अशुभ कर्मांचे भोग स्वर्गात व नरकात भोगावे लागतात. विशेष गोष्ट ही अशी आहे की प्रत्येक जीवाला शुभ अशुभ पूर्व कर्म भोगण्यासाठी सर्व योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. शुभ कर्माचे फल स्वर्गाची प्राप्ती होते, अशुभ जन्माचे फल नरक भोगाची प्राप्ती होते, नरक वासना मिळतात. आता या कर्मचक्रापासून सुटका कशामुळे होते तर भक्तीमुळे. पुन्हा तिचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक निर्वाण देणारी, एक निर्गुण भक्ती, दुसरी सगुण भक्ती. प्राण्यांच्या सतकर्माचा परिणाम म्हणून तू निरोगी, दीर्घायुष्य व सुखी होतो. या उलट दुष्कर्मामुळे रोगी, अल्पायुष्य व दुःखी होतो. अपंगतत्व, व्यंग्य, सृष्ट कर्माचा परिणाम तरी सिद्ध उत्कृष्ट कर्म केल्यामुळे मिळतात. सावित्री, हा सर्वसाधारण नियम झालाय. आता त्यातली वैशिष्ट्य ही की तुला शास्त्र पुराणांमध्ये आढळणार नाहीत, म्हणून ही गुप्तच ठेव. भारतातल्या सर्व जातींमध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यात सुद्धा पुन्हा ब्राह्मणाचा जन्म श्रेष्ठ आहे. सर्व कर्मांमध्ये त्याला प्राधान्य आहे. जो ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ असेल तोच सर्वश्रेष्ठ असतो. त्याचे सुद्धा सकाम निष्काम असे 2 भेद पडतात. सकाम जो असतो तो लोकाभिमुख असतो, निष्काम जो असतो तो भक्त असतो. सकाम कर्मयोगी असतो, निष्काम निसंग असतो. देह त्यागानंतर निरंपई पदीला जातो, त्याला पुनर्जन्म नसतो. जे 2 बाह्ययुक्त श्रीकृष्ण परमात्म्याला बसतात, जे दिव्य रूपी होऊन गोलोकामध्ये निवास करतात, सकामी वैष्णवी असे हे जे आहेत तर ते वैष्णव वैकुंठात जाऊन भारतात ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. मग कालांतराने त्यांना मी निर्मल भक्ती देतो. तो निष्काम होऊन सकाम ब्राह्मण वैष्णव यांना मात्र प्राप्त होतो. सकाम ब्राह्मण वैष्णव यांना मात्र तशी भक्ती मिळत नसते. तीर्थक्षेत्री तपश्चर्या करणारे सर्व ब्राह्मण ब्रह्मलोकात जातात, पण पुन्हा भारतामध्ये जन्माला येतात. स्वधर्माचरण करणारे ब्राह्मण सत्यलोकी जातात, पुन्हा भारतात जन्मतात. सूर्याची भक्ती करून जे सूर्यलोकात जातात, परंतु पुन्हा भारतात जन्मतात. जे निष्काम धार्मिक लोक मूळ प्रकृतीची भक्ती करतात ते मणिद्वीपात जातात, त्यांना मात्र पुनर्जन्म नसतो. इतर धार्मिक लोक जे शिवशक्ती गणपती यांची भक्ती करतात, जे शिवलोकी जाऊन पुन्हा भारत लोकामध्ये येतात. इतर देवांना भजणारे त्या लोकात जाऊन परत येतात. जे धार्मिक ब्राह्मण निष्कामपणे हरीला बसतात ते हरिलोकी जातात. धर्मचरणाचा त्याग करून जे भूत प्रेते यांना बसतात ते नरकात जातात. चारणी वर्णांच्या लोकांना सत्कर्माची फळे शुभच मिळतात. स्वधर्म कर्म त्याग करणारे नरकात जातात, पण पुन्हा भारतात मात्र जन्मत नाही. जे धार्मिक ब्राह्मणाला कन्या देतात, 14 इंद्र होऊन जाईपर्यंत चंद्रलोकात राहतात, सालकत्य कन्यादानाचे दुप्पट फळ मिळते. सकाम भक्त त्या लोकी जातात, निष्कामाचे तसे नसते. ते फळे न स्वीकार
करत विष्णू लोकात जातात. सोने, चांदी, तूप, वस्त्रे, मोरी, फळे, उदक ब्राह्मणाला देतात. ते चंद्रलोकी जातात. तांबे दान देणारे सूर्यलोकामध्ये जातात. 10,000 वर्षापर्यंत तेथे राहतात. भूमी व धनाचे विप्राला दान करणारे चिरंकाल सूर्यलोकामध्ये राहतात. जे श्वेत दीपात अगर विष्णुलोकी जाऊन चंद्र सूर्य असेपर्यंत तेथे राहतात. विपुल जमन अगर वाडा दान करणारे त्यातील मातींच्या कणा एवढी वर्ष त्या देवांच्या लोकात राहतात. राजवाड्याचे दानाचे चौपट पुण्य तर देशदानाचे पुण्य शतपट पुण्य असते असे ब्रह्मदेवाने सांगितले आहे. तलाव दान देणारा जनलोकात जातो. विहीर दान करणारे फळ त्याचे 10 पट राहते, पण तलाव 4,000 हात लांब रुंद असावा. कन्यादान सत्पात्री केल्याचे पुण्याचे फळ 10 पटीने राहते. जो कन्यादान करतो त्याला 10 पटीने पुण्य फळाची प्राप्ती होते. ही सालंकृत असेल तर दुप्पट फळ मिळेल. तलाव खोदण्याचे जे फळ असते ते जुन्या सरोवरांच्या जीर्णोद्धार करण्यामुळेही मिळते. त्याचप्रमाणे विहिरीची डागडुजी सफाई करण्याचे फळ विहीरदान केल्यामुळे आहे. पिंपळ लावून त्यांची प्राणप्रतिष्ठा जो करतो तो 10,000 वर्ष तपोलोकात राहतो. सावित्री जो सार्वजनिक बाग बनवेल, जो 10,000 वर्ष ध्रुवलोकी राहील. जो विष्णू मंदिरासाठी पालखी दान करेल तो मन्वंतरापर्यंत विष्णू लोकामध्ये राहील. सजवलेल्या पालखीच्या दानाचे फळ चौपट आहे. जो झोपाळा देतो तो 100 मन्वंतापर्यंत विष्णू लोकामध्ये राहतो. जो पाळणा देतो कृष्णाचा पाळणा देतो, झोपाळा देतो तो 100 वर्षापर्यंत विष्णू लोकामध्ये राहतो. जो रस्ता बांधेल तो 10,000 वर्ष इंद्र लोकामध्ये राहील. देव हा पित्यर्थ असतो, तो ब्राह्मण पित्यर्थ असतो, तर दान केलेल्याचे फळ सारखेच आहे. या सर्वांचा अर्थ एवढाच आहे की जे पूर्वी दिलेले असते तेच परत आपल्याला मिळते. दिल्याविना काहीच मिळत नाही. पुण्यकर्माच्या प्रभावामुळे जीव हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्या आपले पुण्य जर चांगले आहे, आपण कोणाबरोबर चांगले व्यवहार करत आहे तर आपले कर्म चांगले बनत आहे. आणि खूप पूजापाठ केली, खूप पुराणे ऐकले आणि खूप जणांचे मन दुखवले तर एक बी पुराणांचं फळ तुम्हाला मिळणार नाही. पूजा नाही बी केली, पूजापाठ पुराण श्रवण नाही बी केले, पण घरात कोणाचं मन दुखू नका. आई वडिलांशी चांगले वागा, सासू सासऱ्यांशी चांगले वागा, हे सुद्धा चांगले कर्म आहे. आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणे जीव लावा, हे सुद्धा चांगले कर्म आहे. आपल्या सासऱ्यांना सकाळी उठून नाश्ता, चहा, पाणी, गोळ्या काय लागता आहेत, पूजा नाही केली, पुराण श्रवण नाही बी केले तरी सुद्धा हे चांगल्या कर्माची फळे आहेत. घरात काही कोणाचं मन दुखून बाहेर भागवताला जात आहे, भागवताचे प्रसाद भागवतांच्या पाया पडायला जात आहे, घरात कोणाचे मन दुखवले, उन बोललेले आहे तर संपूर्ण व्यर्थ आहे. भागवतमध्ये जाणं, भागवतमध्ये काही कथा श्रवण करणं, अगोदर घरातल्यांचे मनांचे पहिले जाणीव करून घ्या. घरातल्यांचे कोणाचे मन दुखू नका. एकत्र जर आहे तर घरातल्या कोणाचे मन दुखू नका, म्हणजे आपल्याला चांगले कर्माची फळे चांगलीच मिळतील, वाईट कर्माची फळे वाईटच मिळतात. आपण तरी विसरून जाऊ की काय आहे एक एक शब्द. पण भगवंताजवळ एक एक शब्दाचा लेखा जोखा असतो. त्याच्याजवळ हर प्रकारची डायरी राहते. आपण एक शब्द बोललो नाही बोललो त्याच्याजवळ सर्व राहतं. आपले डोळे तर आपल्याला पुढून आहेत, तर भगवंताला डोळे मागून सहस्र डोळे राहतात, पुढून सर्व दूर डोळे राहतात. तो सर्वत्र बघत राहतो आपल्या परिसरकडे. ज्या वेळेस जो भक्ताचा जर कोणी दुखवतो मन, जसा त्याचा आत्मा जळतो त्यावेळेस स्वतः भगवंताचा आत्मा जळत असतो. म्हणून कर्म चांगलेच करावे. कर्म असे की जर आपण कोणाचे मन दुखवले नाही तर आपले कर्म चांगलेच बनलेले असतात. म्हणून या कर्मामध्ये आपली जीभ ही जिव्हा ही वाणी कर्मामध्ये दिलेली आहे. डोळे हे चांगले पाहण्यासाठी दिले आहेत तर चांगले कर्म करण्यासाठी दिलेले आहे. कान हे चांगले पुराण श्रवण करण्यासाठी दिले आहे तर चांगले कर्म करण्यासाठी दिलेले आहे. हात जर दिलेले आहे तर कोणाला जर भुकेला आपल्या दाराशी आलेला आहे तर त्याला पोटभर जेवण द्या. म्हणून या हात सुद्धा कर्मामध्ये दिलेले आहे. नाक जे आहे तर सुवासासाठी दिले आहे तर चांगला सुवास, फुलांचा सुगंध, देवांचा सुगंध घेण्यासाठी दिलेले आहे, तर आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी दिलेले आहे. तर अशी संपूर्ण माहिती ही कर्माची सावित्रीने यमराजापासून जाणून घेतलेली आहे की काय काय कसे कसे कर्म जर केले तर कोणत्या जन्माची प्राप्ती होते, कोणत्या पुण्य प्राप्तीमुळे आपल्याला कोणता जन्म मिळतो. अशी संपूर्ण ही माहिती सावित्री फक्त 12 वर्षाची होती, पण तिच्या 12 वर्षाच्या हिशोबाने तिने खूप काही जास्त ज्ञान यमापासून मिळवून घेतलं. तर अशी हे थोडा टॉपिक या कर्माच्या वरून होता. तर आता पुढचा टॉपिक सावित्री आणि यमसंवादचा भाग 3 आहे की सावित्री अजून विचारते की कोणते कर्म केल्यामुळे अजून स्वर्ग लोकाची प्राप्ती होते.
तर यमदेवाने हे संपूर्ण सांगितले की आपण कोणते कोणते कर्म करतो तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे आपल्याला जन्म मिळतात. मग श्रुती सांगतात की वर्ण जन्मसिद्ध असतात. फार उग्र जर तप केले तरी ते बदलत नाही, पण कोटी वेळा कल्पांतर जर झाले तर कर्म भोगल्याखेरीजच त्यांचा नाश होत नसतो. जर आपण चांगले कर्म केलेले आहेत तर त्याचे फळ आपल्या मुलांबरोबर चांगलेच मिळेल. जर आपण वाईट कर्म करत आहे, कोणाचे मन दुखवत आहे आणि आपल्याला कोणी कितीही चांगलं केले तरी बी समोरच्याची सोच त्याच्याबद्दल कशी राहते, वाईटच राहते, तर त्यांच्या मुलांबरोबर बी तसंच संपर्क मिळतो. जर आपण कोणाशी व्यवहार चांगला करत आहे, जर आपले मुलं दूरदेशी प्रदेशात बी गेले तरी सुद्धा चांगले लोक मिळतील. हे माझा अनुभव मी 100% तुम्हाला सांगते. माझी मुलगी एवढी दूर भोपाळला राहते, मी राहते बुरानपूरला, पण मी सर्वांशी व्यवहार चांगला करते. तर तिला सर्व सराउंडिंग जेवढे बी डॉक्टर, रिसर्च मोठे मोठे डॉक्टरांमध्ये राहते, ती सर्जन आहे, तर तिला सर्व डॉक्टर लोक, तिचे जे पार्टनर आहेत, सर्व काही तिला जो सराउंडिंग भेटलेला आहे तर एवढा चांगला भेटला आहे. कारण आपण कोणाचं मन दुखवत नाही. आपलं मन कोणी दुखवतं तर आपण त्याचं सहन करून घेतो, पण आपण त्याला उलट बोलायचं नाही. कारण आपण जर उलट बोलले तर आपले कर्म वाईट बनतात. म्हणून चांगल्या कर्मासाठी कोणी ते त्याचे कर्म करतो वाईट बोलून, आपण त्याच्याबरोबर चांगलं वागून चांगलं कर्म करावे, म्हणजे आपल्या मुलांना आडे येते. आपण जे काही कर्म करतो ते आपल्या मुलांबरोबरच येते. जे काही कुठलीही गोष्ट आपण फक्त विचार करायला हवा की आपण कोणती गोष्ट समोरच्या बरोबर केलेली आहे चांगली तर आपल्या मुलांबरोबर चांगलं होईल. आपलं सर्व काही उद्देश आपल्या पतीला, आपल्या मुलांना चांगले दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या इच्छा पूर्ण होतो, ही प्रत्येक लेडीजची एक झटपट चालू असते. तर फक्त सर्व काही आहे, पैसा नाही बी राहिला, पण कर्म जर चांगले केले तर आपले कामं कसे होतात आपल्याला समजत नाही, पैसा कुठून येतो आपल्याला समजत नाही. हे सर्व कर्माचाच खेळ आहे असे सावित्रीला यमाने समजावले आहे. तर आता तिसरा भाग आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया. सावित्री मग म्हणाली धर्मराजला, आता मला सांग की कोणती कर्म केल्यामुळे मनुष्याला स्वर्गलोक मिळतो. आता तर ते आपण ऐकूया. सावित्री म्हणाली, हे धर्मराज यमाला, आता मला सांग की कोणती कर्म केल्यामुळे मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. मग यम बोलू लागले, या भारतात जो ब्राह्मणाला अन्नदान करतो तो त्या अन्नाच्या कणा एवढी वर्ष शिवलोकामध्ये राहतो. जो ब्राह्मणाला थोडंसं बी अन्नदान केलं तरी पण त्याला तेवढी वर्ष शिवलोकामध्ये राहायला मिळते. हे चांगलं कर्म राहते. अन्नदान हे महादान आहे. हे जरी कोणत्याही जीवाला दिले, तुम्ही कोणत्याही जीवाला, मुंगीपासून तर कोणत्याही जीवाला जर तुम्ही थोडेसे सुद्धा अन्न दिले तरी पण त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाजवळ खूप काळ्या मुंग्या राहतात. त्या काळ्या मुंग्यांना जर थोडीशी साखर दिली आपण, तर आपण साखर देताना असे बोलायचे आपल्याला, हे महालक्ष्मी माता, जसे तुम्ही पिंपळाच्या वासामध्ये हमेशा तुमचा स्थिर वास राहतो तसे तुमचा आमच्या घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास राहो, या असे बोलून तुम्हाला मुंग्यांना साखर द्यायची पिंपळाच्या झाडाखाली. या जिथे काळ्या मुंग्या दिसतील तिथे तुम्हाला थोडीशी साखर टाकून द्यायची आहे. जवळ आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाजवळ जाऊन माता लक्ष्मीला आव्हान करायचंय. असे केल्याने आपल्या घरात स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. त्याशिवाय अन्नदानेचे आपल्याला पुण्य होऊन जाते. त्याशिवाय आपल्याला शिवलोकाची पण प्राप्ती होते. आपण जे हे कर्म करतो, कर्म करताना ज्या वेळेस आपला स्पर्श या आपला चेहरा सुद्धा कोणी पाहिला तरी पण त्याचे पाप जळून भस्म होईल आणि त्याला सुद्धा थोडेसे पुण्य लाभेल असे यमलोकाने सांगितले. मग त्यानंतर शिवलोकाची तर प्राप्तीच होतेच, त्याच्या तोडीचे दान सुद्धा नाही. पूर्व, आता व पुढे सुद्धा या दानासाठी देश, काळ, पात्रता असा कोणताही नियम नाही. देव आणि ब्राह्मण यांना जर तुम्ही आसन दिले बसायला तर 10,000 वर्षभर तुम्हाला विष्णू लोकात राहायला मिळते. ब्राह्मणाला जर तुम्ही दुभती गाय जर दिली तर विष्णू लोकात राहायला मिळते. आणि जर तेही गायीच्या अंगावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष तुम्हाला चौपटीने विष्णू लोकात राहायला तर मिळेलच. पण काही एखाद्या ब्राह्मणाला जर शुभ दिनी जर दिले तुम्ही, 3.5 मुहूर्त आहेत आपले शुभ दिवसांमध्ये, दसरा आहे, आपले गुढीपाडवा आहे, तर 3.5 मुहूर्तांमध्ये जर तुम्ही हे केले, मकर संक्रांती आहे, तर या तीर्थांवर खूप काही महत्त्व आहे. अक्षय तृतीया,
गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया, संक्रांत 3.5 मुहूर्तांमध्ये जर काही शुभदिनी जर तुम्ही ब्राह्मणाला असे जर दान दिले तर याचे पुण्यफळ चौपटीने लाभेल. तीर्थक्षेत्रात शतपटीने, नारायण क्षेत्रात कोटीपटीने फळ मिळते. गोदानामुळे 10,000 वर्ष आपल्याला चंद्रलोकामध्ये राहायला मिळते. गाभण गाय देण्याचे पुण्य दुभती गाय देण्या एवढे आहे. गोदानामुळे भरपूर आपल्याला लाभ मिळतो. ब्राह्मणाला जर शुभ्र छत्री दान केली तर 10,000 वर्ष वरून लोकांमध्ये राहायला मिळते. वस्त्रहीन ब्राह्मणाला वस्त्र जोडी दान केली, जोडीच्या जोडी वस्त्र जर दान दिली एखाद्या गरीब ब्राह्मणाला तर आपल्याला 10 वर्षपर्यंत वायू लोकामध्ये राहायला मिळते. वस्त्राश्रह शालिग्राम जर दिला, वस्त्र पण देता एखाद्या ब्राह्मणाला आणि शालिग्राम बी दिला आपण तर सूर्य चंद्र असे तोपर्यंत आपल्याला वैकुंठ लोकामध्ये आपल्याला राहायला मिळते. ते फळ ब्राह्मणाला सुद्धा शय्या दान केल्याचे सुद्धा आपल्याला तेवढं मिळते. ब्राह्मणाला दिवा जर दान दिला तर अग्नी लोकामध्ये आपल्याला राहायला मिळते. तर त्याचे फळ ब्राह्मणाला आपण जेवढे दिवा दान केल्याचे फळ ब्राह्मणाला करतो तेवढ्या मन्वंतापर्यंत अग्नी लोकाची आपल्याला निवासाची म्हणजे कर्माची आपल्याला निवास राहायला मिळतो. जर भारतात जर ब्राह्मणाला हत्ती जर दान दिला इंद्रासोबत अर्ध्या आसनावर बसतो. घोडा दान दिल्याने 14 वर्षपर्यंत इंद्राचा काळ पूर्ण होईपर्यंत वरून लोकांमध्ये राहायला मिळते. पालखी दान केल्यामुळे तेवढाच काळ वरून लोकाला मिळतो. बाग जर आपण कोणाला दान धर्म केला मन्वंतरापर्यंत तर वायू लोकात राहायला मिळते. पंखा छत्रचामराचे दान जर ब्राह्मणाला केले तर वायू लोकात 10,000 वर्ष राहायला मिळते. धान्य रत्नदानांमुळे चिरंजीवी होऊन वैकुंठी राहतो. निरंतर जर हरीचे नाम जपले, निरंतर जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, ओम विष्णवे नमा, राधे 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 श्याम श्याम सा, श्री कृष्ण श्री कृष्ण, श्रीराम श्रीराम असे जर आपण दिवसातून जेवढे नामस्मरण केले तेच पुण्यफळ आपल्याला 10,000 वर्षपर्यंत विष्णू लोकाची प्राप्ती होते. पौर्णिमेला दोलत्सव, देवाला झोपाळा म्हणजे पाळणा जर दिला तो जीवनमुक्त होतो. अंत्यविष्णू लोकी जाऊन 100 मन्वंतरा एवढा काळ आपण तेथे राहतो. हाच उत्सव उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर केला तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते फाल्गुन महिन्यामध्ये आणि नंतर आपल्याला चांगला जन्म मिळून चिरंजीवी होतो. तांब्याचे भांडे दान जर दिले ब्राह्मणाला तर त्याचे फळ दुप्पटीने मिळते. सालंकृत सुवासिनी तरुण रूप संपन्न अशी स्त्री जर ब्राह्मणाला दिली तीही पतिव्रता असेल तर तो दाता खूप मन्वंत भोगीत राहील. मग 10,000 वर्ष गंधर्व लोकात राहून उर्वशी बरोबर रात्रंदिवस भोग भोगेल. नंतर सुद्धा 1000 जन्म घेऊन प्रत्येक जन्मात देखणी पत्नी प्राप्त होईल. जेवढी फळे ब्राह्मणाला दान द्यावीत तेवढी वर्ष इंद्रलोकामध्ये वास मिळतो. मग पुन्हा उत्तम जन्म मिळून सुपुत्राचा चांगल्या पुत्राचा लाभ होतो. द्रव्य व धान्य भरून ते घर ब्राह्मणाला जर दिले तर 100 मन्वंतरेपर्यंत स्वर्गामध्ये आपल्याला मिळते. घर पण दान केलेलं आणि त्या घरामध्ये धन आणि धान्य आणि द्रव्य जर आपण दिले तर आपल्याला 100 मन्वंतऱ्यांपर्यंत आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळते. नंतर चांगल्या जन्माला जाऊन परत अगणित द्रव्य संपत्ती आपल्याला मिळते. असे हे आपले पुण्य कर्म 7 जन्माचे चिटकलेले राहतात. तर थोडे थोडे पुण्यांमुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. लागवडी खालची पिकाऊ कसदार जमीन जर ब्राह्मणाला दान केली तर 100 मन्वंतरा एवढा वैकुंठात राहून मग राजाचा जन्म मिळतो. पृथ्वीपती होतो. गोट्यासहित जर गाव आणि जर ब्राह्मणाला दिलं गोट्यासहित गाव तर 1,00,000 मन्वंतरापर्यंत वैकुंठ राहून पुन्हा उत्तम जन्म लाखो गावांचा तो अधिपती होतो. मेल्यानंतर 1,00,000 मन्वंतरापर्यंत तर वैकुंठ लोकात राहील. परत त्याला जन्म मिळेल तर ते जन्म लाखो अधिपतीचा तो राजा राहील असा मिळेल. उत्तम पैकी जेवढे दान आपण या जन्मामध्ये केले पुढच्या जन्मामध्ये ते आपले पुण्य राहतं. तर परत चांगल्या घराण्यात आपल्याला जन्म मिळतो, चांगल्या राजाच्या घरी जन्म मिळतो, चांगल्या धनधान्यांच्या घरांमध्ये आपल्याला जन्म
जन्म मिळतो. म्हणून काही पुण्य आपण जर कर्म पुण्य चांगले करत राहिले तर थोडे थोडे अंश आपले त्याचे उरलेले राहते. शरीर हे नश्वर आहे, शरीर हे जाळलं जातं, तर उरतो काय? फक्त आत्मा. आत्मा फक्त वरती जातो आणि तितक्या वर्षापर्यंत तो स्वर्ग लोकात, शिवलोकात, इंद्रलोकात, गणेश लोकात जे पुराण तुम्ही श्रवण केले आहे तर तुम्हाला त्या लोकामध्ये प्राप्त होते. नरकचे यातनांचे तुम्हाला थोडे सुद्धा भागीदार म्हणजे राहावं लागत नाही. नरक यातनांपासून तुम्ही दूर राहणार. नरक यातना आपल्याला भोगल्या जात नाही. नरक यातनांचे वर्णन ऐकून अंगाला काटे येतील असे नरक यातनांचे वर्णन आहे या देवी पुराणामध्ये. तर असे जर आपण काही पुण्य कर्म केले तर आपले चांगले घराण्यांमध्ये जन्म होते. मग नंतर जर 100 नगरे जर दिली आपण ब्राह्मणाला तर कोटी मन्वंतरापर्यंत विष्णू लोकात राहून इंद्राप्रमाणे वैभव संपन्न घराण्यामध्ये आपला जन्म होतो आणि खूप कल्पांपर्यंत आपल्याला सुख मिळते. तात्पर्य एवढेच आहे की दान द्यावे ते अनेक पटीने पुन्हा दात्याला मिळत असते. अनेक दाने, तपश्चर्या, तीर्थयात्रा जर केली तर पुनर्जन्म आपल्याला मिळत नाही. जे मूळ शक्तीची उपासना करतात त्यांना मात्र पुन्हा जन्म नाही. असंख्य ब्राह्मण होऊन गेले, ब्राह्मदेव होऊन गेले तर असे भक्त मनी द्वीपातच राहतात. ते देव स्वरूप होऊन अजरामर असे निरंतर देवीची सेवा करत राहतात. अनेकानेक सिद्ध देव विश्वयत यात जात असतात तरी देव भक्ती देवीची सेवा करीत सर्व घडामोडी पाहत असतात. असो कार्तिकात हरिपित्यर्थ, कार्तिक महिन्यात जो तुलसी दान करतो, जो तुलसीचा पौधा कार्तिक महिन्यामध्ये हरिपित्यर्थ म्हणजे हरीला चढवलेला, जो हरीला चढवला जातो तुलसी पत्रा, जर कार्तिक महिन्यात कोणाला तुलसी जर तुम्ही दान म्हणून दिली की ही घे तुलसी तुझ्या घरी लाव, तर 3 युगापर्यंत तुम्हाला हरिनिवासाचे वास्तव्य राहील. नंतर उत्तम अशा जन्माला जाणार. हरीची दृढ भक्ती तुमच्यावर राहील. जितेंद्रिय तुम्ही हरीचे बनणार. प्रभात काळी जे गंगेमध्ये स्नान करण्याचे पुण्य मिळते तेवढे 60,000 युगापर्यंत तुम्हाला हरी मंदिरात राहून पुन्हा तेच श्रेष्ठ जन्माला जाणार. विष्णू मंत्र प्राप्त होईल. मनुष्य देह सोडून हरिपदामध्ये तुम्ही राहणार. फक्त तुलसी दान करायची आहे कार्तिक महिन्यामध्ये. तर कार्तिक महिन्यामध्ये तुलसीचा पौधा दान करावा. मग मात्र त्यांना पुन्हा जन्माला येणे नसते. जो तुलसीचे रोप दान करतो त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. त्याला मोक्षाचीच प्राप्ती मिळते. तेथे हरिरूप होऊन तो हरीचीच सेवा करत राहतो. रोज गंगा स्नान करतो. तो पृथ्वीवर असला तरी पण सूर्यासारखा पवित्र असतो. त्याला पावलोपावली अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळत राहते तुलसी दानामुळे. त्याच्या चरणधुळीने पृथ्वी पावन होते. वैकुंठ लोकी सूर्य चंद्र असेपर्यंत त्याला वास असते. मग पुन्हा उत्तम पैकी त्याला जन्म मिळून हरीची परम भक्ती प्राप्त करतो. जीवनमुक्त असा तपस्वी होतो. जणी काही वैशाखातला सूर्यच. वैशाख महिन्यात किती सूर्य तपतो तसे जणू काही वैशाखातला सूर्य. सुवासिक पाण्याचे दान करणारा 14 इंद्रा एवढा काळ कैलासी राहतो. जो पाण्याचे दान करतो, कोणी जर आपल्याला आपल्या घरी दाराशी पाणी मागायला आलं त्याच्या दान सारखं दान नाही, तर जो पाणी 1 ग्लास भरबी दान केलं कोणी तर 14 इंद्र एवढा तो कैलास लोकामध्ये राहतो. मग नंतर चांगल्या कुळात जन्म मिळून त्याला विद्वान तेजस्वी असा शिवभक्त तो जन्माला येतो. वैशाखात सत्तूचे जर दान केले तर सत्तूच्या दाना एवढी वर्ष शिव सानिध्यात शिवलोकात राहायला मिळतो. कृष्ण जन्माष्टमी व्रत केले तर शतजन्माचे पापे नष्ट होतात. फक्त एक कृष्ण जन्माष्टमीची व्रत केले शतजन्मे म्हणजे 100 वर्षांची पातके नाहीसे होतात. 14 इंद्रांच्या काळापर्यंत वैकुंठात राहून उत्तम पैकी त्याला जन्म मिळतो आणि कृष्ण भक्तीचा लाभ होतो. शिवरात्री व्रत करणारा 7 मन्वंतरापर्यंत शिवलोकात राहतो. जो महाशिवरात्री करतो, शिवरात्री करतो. फेब्रुवारी महिन्यात शिवरात्री येते, महाशिवरात्री येतो, तर तो किती 7 मन्वंतरापर्यंत शिव सानिध्यात राहतो. शिवरात्रीला जर बेलपत्र शिवलिंगावर वाहिली तर त्याला तेवढी पाना एवढी वर्ष शिवलोकामध्ये राहायला मिळते. उत्तम जन्म मिळून वैभव संपन्न होतो, शिवभक्त होतो. चैत्र या माघ महिन्यात शंकराची जो अर्चना करतो, वेत्र पाणी होऊन 1 महिना 15 दिवस 10 दिवस 7 दिवस शिवासमोर नित्य जरी करत राहिला आणि शिवपुराण ऐकत राहिला, जर माघ महिन्यात या दररोज तो शिवपुराण ऐकत राहिला तर जेवढी युगे आहे तेवढी युगांपर्यंत तो शिवलोकामध्ये राहतो. श्री रामनवमी व्रत करणारा 7 मन्वंतरापर्यंत विष्णू लोकात राहतो. उत्तम गतीला प्राप्त होतो. राम नाम या नावाचा जप करणारा सर्व जन्मोजन्मांचे पापांमधून मुक्त होतो. राम भक्ती हे असे आहे की सर्व पापांचे नाश करणारे आहे. जर मेल्याच्या वेळेस जो व्यक्ती मरत आहे त्यावेळेस जर त्याला राम नाम
मनात आले तर ते सर्व पापांचे नाश होऊन त्याला विष्णू लोकामध्ये राहायला मिळते. आणि शरदातील नवरात्रीची महापूजा करून मेंढा बकरा बलिदान करणारा, महोत्सव करणारा सुद्धा 7 जन्मांपर्यंत एवढा काळ शिव लोकामध्ये राहून त्याला उत्तम जन्माची प्राप्ती होते, वैभव संपन्न होतो, पुत्रवान पौत्रवान धनधान्य आदीमध्ये राहतो, राजाधिराज राहतो. शुक्ल पक्षातील अष्टमी पासून 15 दिवस महालक्ष्मीची पूजा करणारा 14 इंद्र होईपर्यंत गोलोकात राहतो आणि त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न राहते. नंतर चांगला जन्म मिळून राजाधिराज होतो. कार्तिकी पौर्णिमा रास मंडळ रचून जो कोणी 100 गोप गोपी बनवून राधाकृष्णाच्या मूर्त्या बनवून 16 उपचारांनी भक्तिपूर्वक जर पूजा केली तर त्याचे फळ अगणित माप आहे. ब्रह्मदेव हसे तोपर्यंत गोलोकामध्ये जातो, कृष्ण रूप होऊन त्याचा पार्षद होतो. मग परत जन्माला येऊन कृष्ण भक्त होऊन गोलोकात कृष्ण रूप होऊन चिरंतन राहतो. त्याला म्हातारपण नसते. जो कोणी राधाकृष्णाच्या मूर्त्या बनवून विकतो त्याला म्हातारपण नसते, मरणही नसते. शुक्ल अथवा कृष्ण एकादशीचे व्रत करणारा जो एकादशीचे व्रत करतो तो ब्रह्मदेवा एवढे त्याला आयुष्य मिळते, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, वैकुंठ लोकाची त्याला प्राप्ती होते आणि वैकुंठ लोकामध्येच तो राहतो. त्यानंतर पुन्हा जन्माला येऊन कृष्ण भक्त, राम भक्त, विष्णू भक्त होतो आणि क्रमाक्रमाने हरीचा दृढ भक्त होतो. नंतर देह सोडल्यानंतर तो गोलोकात जाऊन राहतो, कृष्णरूपी होऊन त्याचा सेवक होतो. आणि मग त्याला जरी मरण नसते, या व्यक्तींना त्याला जरी मरण नसते. भाद्रपद शुक्ल द्वादशीला इंद्राचे पूजन करावे, त्यामुळे पूजक 60,000 वर्ष इंद्रलोकी राहतो. शुक्ल पक्षातील सप्तमी रविवारच्या संक्रांतीला दिवसा हविष्यात खाऊन सूर्यपूजन करावे. 14 इंद्रा एवढा काळ सूर्यलोकामध्ये त्याला राहायला मिळते. मग पुन्हा भारतात जन्मून निरोगी श्रीमंत होतो. ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला सावित्री पूजन जर केले, ज्येष्ठ चतुर्दशी आहे आणि सावित्री पूजन केले, या सावित्रीची कथा जो कोणी केव्हाही कधीही जर ऐकेल सावित्रीची कथा तर त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्या पतीला, आपल्या मुलांना सर्व काही पाप नष्ट होऊन दीर्घ आयुष्याची आणि त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण राहत नाही, त्यांच्या कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही. म्हणून सावित्रीच्या या कथा ऐकाव्या, पूजन करावे. त्यामुळे 7 मन्वंतरापर्यंत ब्रह्मलोकामध्ये राहायला मिळते. पृथ्वीवर उत्तम प्रकारचा त्यांना जन्म मिळतो, ज्ञानी श्रीमंत दीर्घायू होतो. आणि जर माघ शुद्ध पंचम दिनी सरस्वती जयंती आहे, सरस्वती पूजनच्या दिवशी षोडोपचाराने पूजन केले आणि 1 कल्प काळ एवढा मणिदूपात राहून कवी पंडित होतो. आयुष्यभर जर कोणी सोने व गायी ब्राह्मणाला जर दान केले तर त्या गायीच्या अंगावरच्या केसांच्या दुप्पट वर्ष तो विष्णू लोकामध्ये राहतो आणि तेथले सुखे भोगून चक्रवर्ती राजा म्हणून जन्म घेतो. ब्राह्मणांना इच्छा भोजन देणारा, ब्राह्मणाच्या अंगावरील केसा एवढी वर्ष विष्णू लोकात राहून पुन्हा धनवान बनतो, विद्वान, दीर्घायुष्य, पराक्रमी होतो. सतत हरिनाम घेणारा, सतत पुराण कथा श्रवण करणारा, इतरांना प्रवृत्ती करणारा, वैकुंठ जाऊन पुन्हा धन्वंता घरी जन्म जो वारंवार कथा ऐकतो तो मेल्यानंतर पुन्हा धन्वंताच्या घरी जन्म घेतो, विष्णू तीर्थात राहतो. हरिनाम जपण्याचे फळ याच्या कोटीपटीने राहते. जो ओम नमो विष्णवे नमा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, जय श्री कृष्ण दिवसातून असे सुद्धा म्हटले तर त्याचे फळ कोटीपटीने त्याला मिळते. असा माणूस जीवन मुक्त असतो, त्याची परम गती वैकुंठच होय. तो विष्णू रूप होतो व पुन्हा जन्मास येत नाही. जो शिवाच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्या लिंगाच्या मातीच्या कणा एवढी शिवलोकामध्ये राहून मग भारतामध्ये तो राजा होतो. जो पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो सोमवारी प्रदोषच्या दिवशी या दररोज प्रदोष कालामध्ये पार्थिव शिवलिंग निर्माण करावी, षोडोपचारे पूजा करावी भगवान शिवाची आणि ती शिवलिंग रात्र होण्याच्या अगोदर विसर्जन करावी. असे जो करतो तो तेवढे वर्ष शिवलोकामध्ये राहतो. जेवढे कण पार्थिव शिवलिंगाचे आहे तेवढे कण त्याला शिवलोकात राहायला मिळतात. सर्व जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. साक्षात शिव आणि पार्वती यांचा आशीर्वाद राहतो, साक्षात लक्ष्मी माता त्याच्यावर विराजमान राहते आणि कुठलीही कसलीही इच्छा असेल तर ती पूर्णच होते. म्हणून प्रदोष कालावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे. दुपारच्या वेळेत जर शिवपूजन केले तर 7 जन्माचे पापांचे नाहीसे होते. सकाळच्या वेळेत जर शिवपूजन केले
केले तर दुःख दारिद्र्य दूर होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रदोष कालावर जर आपण शिवपूजन केले तर साक्षात शिव आणि भवानीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि तेवढे वर्ष शिवलोकात राहायला मिळते. जर हरिभक्ती होऊन वैकुंठात जातो तो परत येत नाही. सर्व व्रते तपस्या यांचे फळ म्हणून 14 इंद्र होईपर्यंत तो वैकुंठात मिळतो. नंतर पुन्हा भारतात जन्म होऊन अंतिम मुक्त होतो. पृथ्वी प्रदक्षिणा करून जर सर्व तीर्थात स्नान केले तर निर्वाण पदाची प्राप्ती होते. पुन्हा जन्म येत नाही. भारतात अश्वमेध करणारा घोड्याच्या केसा एवढी वर्ष इंद्राची अर्ध भोगतो आणि अर्धे आसन त्याला मिळते. राजसूय यज्ञाचे चौपट फळ त्याला मिळते. पण एक लक्षात ठेवा की देवी यज्ञ एवढा श्रेष्ठ दुसरा कोणता यज्ञ नाही. जो देवीचा यज्ञ करतो, देवीच्या यज्ञामध्ये आहुती टाकतो, जो देवीचे पुराण श्रवण करतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती नाही. पूर्वी हा देवी यज्ञ ब्रह्मदेवाने, विष्णूने त्रिपुरासुराच्या वधासाठी शंकराने केला होता. त्रिपुरासुराच्या वधासाठी भगवान शंकरांनी देवी यज्ञ केला होता. बालिकी त्रैलोक्यात यांच्या तोंडीचा यज्ञ नाही. पूर्वी हा यज्ञ दक्ष प्रजापतीने केला होता. त्यावेळी तेथे शंकराबरोबर त्याचा कलह झाला. तेव्हा नंदी ब्राह्मणांनी परस्परांनी शाप दिले होते. त्यासाठी शंकराच्या यज्ञाचा सफळ विध्वंस केला होता. नंतर तसेच यज्ञ धर्म कश्यप गंधर्व यांनी एकत्र केले. शेष, स्वयंभू मनु, त्यांचा पुत्र प्रियवत, शिव, सनतकुमार, कपिल आणि ध्रुव यांनीही तसाच यज्ञ केला होता. राजसूय यज्ञाच्या हजारो पटीने जास्त फळ याचे आहे. वेदांचेही मत असेच आहे. हा यज्ञ करणारा शेकडो वर्ष जगून अंतिम जीवन मुक्त होतो. त्याचे ज्ञान व तेज विष्णूच्या बरोबरीचे असते. आता या देवी यज्ञाचे श्रेष्ठत्व सांगायचे झाले तर जसा देवांमध्ये विष्णू, वैष्णवांमध्ये नारद, शास्त्रांमध्ये वेद, वर्णांमध्ये ब्राह्मण, तीर्थांमध्ये गंगा, पवित्रांमध्ये शिव, व्रतांमध्ये एकादशी, फुलांमध्ये तुळस, ताऱ्यांमध्ये चंद्र, पक्ष्यांमध्ये गरुड, स्त्रियांमध्ये प्रकृती राधा वाणी, धरतीमध्ये इंद्रियांमध्ये मन, प्रजापतीमध्ये ब्रह्मा, वनात वृंदावन, वर्षात भारतात, श्रीमंतात लक्ष्मी, विद्वानात सरस्वती, पतिव्रतात दुर्गा, सौभाग्यवती स्त्रियात राधिका. तशा सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तर देवी यज्ञ. 100 अश्वमेध केल्याचे इंद्रत्व देवी यज्ञ केल्यामुळे प्राप्त होते. 1000 यज्ञ केल्याने पृथ्वीराजाप्रमाणे विष्णू पद मिळते. सर्व तीर्थ केल्यात स्नान, सर्व यज्ञ, तपे, व्रते, वेदाभ्यास, पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वांपेक्षा जास्त फळ एकाच शक्तीच्या आराधनामुळे आहे, देवी यज्ञ केल्यामुळे आहे. देवीच्या चरण सेवेचे महात्म्याचे वेद, पुराणे इतिहास सांगतात. तिचेच वर्णन जप, ध्यान, गुणगान, स्तोत्र, वंदन आणि तेथेच चरणामृत प्राशन केले आहे. तीर्थप्रसाद संवंदनेत हे सर्व कामना पुरवणारे आहेत. परमब्रह्म स्वरूपिणी निर्गुण पराप्रकृती मूल रूपिणी जी माया आहे तिचीच भक्ती करा. आता आपले पती घे व परत जा. मी तुला सर्व कर्म विपाक कथन केलेले आहे. तू जेवढे जेवढे प्रश्न केलेले होते तेवढ्या प्रश्नांचं सावित्री मी तुला उत्तर दिलेले आहे. तू आता तुझा पती घे. तू हार मांडली नाही. तू पतिव्रतांमध्ये सावित्री या नावाने जो कोणी फक्त सावित्री असे सुद्धा बोलून घेईल, तुझ्या या वर्णनांची कथा ऐकून घेईल, त्याच्या पतीचे दीर्घ आयुष्य होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि ह्या जन्मात जर तिला वैधव्य प्राप्त झालंय तर पुढच्या जन्मात ती अखंड सौभाग्यवती राहील. 7 जन्मांपर्यंत, जेवढ्या जन्मांपर्यंत राहील त्या हरेक जन्मांमध्ये तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. असे हे आख्यान होते सावित्रीचे. सावित्रीला यम देवी मंत्र देतो. नारायण पुढे म्हणाले, यमाकडून शक्तीचे महात्म्य ऐकून सावित्रीचे नेत्र आनंदाश्रूने भरून गेले व ती म्हणाली, हे धर्मराज यमदेवता, शक्ती जागृत हे सर्व धर्माचे मूळ रहस्य होय. मला आता कळले आहे. ते सांगणारा, ऐकणारा, जो सांगतो, जो ऐकतो तो जन्म मरणातून सुटतो. सिद्ध, तापसी, दानव यांना त्यामुळे परमपद प्राप्त होते. योग, वेद तेच सुद्धा सांगतात, कारण तेच मंगलदायक स्तोत्र अमरत्व आहे. मुक्ती काय अगर सिद्धी काय. स्त्री शक्तीच्या उपासकाच्या 16व्या अंशाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही, तर त्या शक्तीची आराधना कशा प्रकारे करावी ते मला सांग. सत्यकृत्याची फळे मी तुझ्याकडून ऐकली. आता दुष्कृत्याची काय परिणाम असतात ते सुद्धा सांग, असे सावित्रीने सांगितले. असे बोलून नम्रतेने हात जोडून सावित्रीने यमदेवतेची स्तुती केली. यमदेवतेची स्तुती अशी केली ती ऐका.
तपसा धर्मा राध्य पुष्करे भास्करा पुरा धर्म सूर्य सुतं पापम धर्मराजं नमाम्यम समता सर्वभूतेषु सर्वभूताना साक्षिणा अतो यत्रामशमन निमित्तं तं प्रणमायं येनां तशकृतो विश्वसर्वेषां जीवानां परं कामानुरूपं कालेन तं कृतातं नमामि बिभर्ति दण्डदण्डाय पापानां शुद्धिहेतवे नमामि तं दण्डधरं यो शाश्वता सर्वजीवानां विश्वच कलहेतवया सर्वेषु च सततम् अतीव दुर्निवार्य च तं कालं प्रणमायं तपस्वी ब्रह्मनिष्ठो या संयमी संजितेन्द्रिया जीवानां कर्मफलदं तं यां प्रणमायं स्वात्माराक्षं स्वात्मारामक्षं सर्वज्ञो मित्रं पुण्यकृतां भवते पापीनां क्लेशोदो यसतं पुण्यमित्रं नमान्यहं यजन्मं ब्रह्मोषेनं ज्वलन्तं ब्रह्म तेजसा यो ध्यायति परं ब्रह्म तमिशं प्रणमायं नारदा अशी स्तुती गाऊन सावित्रीने यमधर्माला नमस्कार केला. तेव्हा यमाने तिला शक्ती मंत्र प्रदान केला. या दुष्कर्माची फळे सांगण्यास आरंभ केला. ही 8 श्लोकांचे यमस्तोत्र जो कोणी ऐकेल, या पहाटे उठून दररोज पठण करेल, या कोणाला सांगेल, श्रवण करेल, शेअर करेल, त्याला यमाचा भय राहणार नाही. तो सर्व पापांतून सुटेल. कुणी एखादा मोठ्यात मोठा पापी पण राहिला आणि जर प्रेमपूर्वक या स्तोत्राच्या कथाचे निस्ते स्तोत्र बोलून घेतले, या ऐकले, तरी नित्य नेमाने ऐकले, तरी सुद्धा तो यमापासून सुटका मिळेल, त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. असे हे यमाचे कथा होती, वर्णन होतं देवी भागवत पुराणामध्ये. तर मी ते तुम्हाला सांगितलं. तर मला अशी आशा आहे मित्रांनो की तुम्हाला नक्कीच आवडले असेल. ज्यांना ज्यांना आवडले त्यांनी कमेंट्स नक्की करा. तर मला वाटेल की तुम्हाला आवडलं. ज्यांना ज्यांना आवडले त्यांनी कमेंट्स नक्की करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शेअर केल्याने सुद्धा दीर्घायुष्याची प्राप्ती होईल आपल्याला, आपल्या मुलांना, आपल्या पतीला. तर असे हे सावित्रीचे आख्यान होते. आज सोमवार, त्याशिवाय तर सोमवारच्या दिवशी जर आपण सावित्रीचे आख्यान ऐकले तर त्याचे किती फळ मिळेल तुम्हाला तर सांगितलेच आहे. किती पटीने काय काय फळ मिळते, तर आपल्याला बी तितक्या पटीने फळ मिळेल. जय श्री महाकाल. शालिनी भक्तिसागर कथा आहे माझं सेकंड चॅनल आहे. त्या चॅनलला बी प्लीज सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.